जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 339व्या पालखी सोहळ्याचे ज्ञानबा तुकारामाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्यात आले। तुकोबाचा हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला असून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहू नगरीत दाखल झाले होते। ज्ञानबा तुकाराम आणि ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने अवघी देहू नगरी दुमदुमून गेली होती। कालपासून देहूत गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। आज इंद्रायणी तीरी सकाळपासून वैष्णवांचा मेळा भरला होता। सकाळी इनामदार वाड्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले। अश्व आणि दिंड्याचे देऊळ वाड्यात आगमन झाले। तकाल्याचे कीर्तन झाल्यानंतर ठीक 2:45च्या सुमारास तुकोबांच्या चरण पादुकांचे विधिवत पूजा आरती करून पालखी विराजमान करून पालखीने ज्ञानबा तुकारामाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्यात आले आहे। जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान ठेवण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतात मंदिरातून विधिवत पूजा करून जी पालखी आहे ती आता मंदिराच्या बाहेर आलेली आहे आणि ही पालखी जी आहे ती आता मंदिराची प्रदक्षिणा करून आज इनामदार वाड्यामध्ये मुक्कामस्थळी जाणार आहे। कारण की तुकोबारायांची ही जी पालखी आहे ही पालखीसाठी ज्या पद्धतीने लाखोच्या संख्येने वारकरी आज देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहे। आपण बघू शकतात की या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी तुकोबारायांचं जे पालखीचं प्रस्थान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो की मोठ्या जल्लोषात ज्ञानबा तुकारामाच्या गजरामध्ये या ठिकाणी तुकोबारायांच्या पालखीचं जे प्रस्थान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि तुकोबारायांची पालखी जी आहे ती आता मुख्य मंदिरातून निघून ती आता या ठिकाणी नगर प्रदक्षिणेसाठी या ठिकाणी निघालेली आहे। आपण बघू शकतात की लाखोच्या संख्येने जे वारकरी आज या तीर्थक्षेत्र देहू नगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ही तुकोबारायांच्या पालखीचं जे प्रस्थान आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतात की मोठा उत्साह या ठिकाणी वारकऱ्यांमध्ये बघायला मिळत आहे। वारकरी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी या ज्ञानोबा तुकारामाच्या भजनामध्ये तल्लीन होऊन आज तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान हे पंढरपुराकडे होत असताना आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी जे मानाचे जे खांदेकरी आहेत ते तुकोबांच्या या पालखीला खांदा देऊन या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान या ठिकाणी ठेवत आहे। मोठा उत्साह मोठा आनंद या ठिकाणी जे आहे ती वारकऱ्यांमध्ये मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धाभावाने वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सामील होतो आणि ज्ञानोबा तुकारामाच्या या पालखी सोहळ्यामध्ये ज्ञानोबा तुकाराम या भजनाने तो आपली वारी जी आहे ती सुरुवात या देहू नगरीमधून करतोय। आज तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती नगर प्रदक्षिणा करून इनामदार वाड्यामध्ये आजचा पहिला मुक्काम असणार आहे आणि उद्या ही पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, देहू।